नमस्कार मित्रांनो, बालिका वधू या मालिकेत संध्या ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री सादिया सिद्दीकी आठवते का? सादिया तब्बल 8 वर्षांनी एका मुलाखतीतून प्रेक्षकांसमोर आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या आरोग्याशी संबंधित समस्या आणि करिअरमधील चढउतारांबद्दल सांगितले. त्याचबरोबर तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. एकेकाळी सादियाला तिचं आयुष्य संपवायचं होतं. आपल्या डायरीत शेवटी तिने आत्महत्या करण्याचे 10 मार्ग लिहून ठेवले होते. सादिया सिद्दीकीने तिच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. 1994 मध्ये आलेल्या कभी हा कभी ना या चित्रपटात तिने शाहरुख खानच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत सादियाने तिच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील गोष्टींवर प्रकाश टाकला. तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल विचारण्यात आलं त्यावर सादिया म्हणाली, खरं तर असे अनेक प्रसंग आले, पण मला वाटतं की जेव्हा मी जवळजवळ 8 वर्षे आजारी होते तो सर्वात कठीण काळ होता. पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी मला तब्बल 8 वर्ष लागली. त्या काळात मी माझं काम गमावलं कारण मी तेव्हा सर्वांपासून लपून राहत होते. तो माझ्यासाठी अत्यंत कठीण काळ होता. सादिया म्हणाली, याआधी मी कधीच एवढी आजारी पडले नव्हते. अगदी डोकेदुखीचं औषधही मी कधी घेतलं नव्हतं. ताप आला तरी तो 7 दिवसात आपोआप बरा होईल असं मला वाटायचं. त्यामुळे मी फक्त पाणी प्यायचे. मला औषधं घ्यावी लागतील असं कधी वाटलं नव्हतं. तो काळ खरंच खूप कठीण होता. नक्की काय झालं होतं असे विचारल्यावर सादिया म्हणाली, माझी स्ट्रेस लेव्हल खूप वाढली होती आणि हे पहिल्यांदाच घडत होतं. त्यामुळे मला काहीच समजत नव्हतं. त्या तणावामुळे मला हायपरथायरॉइडिझमचा त्रास सुरू झाला. त्याचा माझ्या डोळ्यांवर आणि दृष्टीवर खूप वाईट परिणाम झाला. मी सतत औषधं घेत होते आणि याच दरम्यान मी डिप्रेशनमध्ये गेले. या दरम्यान सादियाने हसत आणि संकोच करत आत्महत्येच्या विचारांबद्दल सांगितलं. मी माझ्या डायरीत आत्महत्या करण्याचे 10 मार्ग लिहिले होते. म्हणजेच मी सगळं संपवण्याचा विचार करत होते. कधी कधी परिस्थिती खूप कठीण होऊन बसते, पण मी ते पाऊल उचललं नाही याचा मला आनंद आहे. तो एक डिप्रेशनचा काळ होता. त्या काळात माझं शरीरही पूर्णपणे बदललं होतं. माझं वजन खूप वाढलं होतं. चेहरा बदलला होता. माझ्या मनात अनेक प्रश्न होते असं सादिया सिद्दीकी म्हणाली.